आयात उमेदवारांसाठी आमदारांच्या बैठका घ्याव्या लागतात हे दुर्दैवी असल्याचा टोला खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवार यांना लगावलाय। तर 20 वर्ष राजकीय संघर्ष केला, त्यांच्या मनोमिलनासाठी आता या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात आणि मनोमिलन करून घ्या असं सांगावं लागलं असा टोला त्यांनी अजितदादांना लगावलाय। तर अहमदनगरमध्ये निलेश लंकेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश हा एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असं सुद्धा अमोल कोल्हे म्हणाले आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढाई अखेर ठरली आहे। शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती लढणार, त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतून अमोल कोल्हे। ही लढत रंगतदार होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार अमोल कोल्हे आहेत। काल जरी माननीय उपमुख्यमंत्री आले होते तरी सुद्धा हे मनोमिलन वर्षानुवर्षाच्या संघर्षाचं जे मनोमिलन ते एका भेटीने होणार का, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न असतोच। सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना मी स्वतः सोबत काम केलेलं आहे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, त्यामुळे या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुठल्या अग्निदिव्यातून जावं लागलं याची मला पुरेपूर कल्पना आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील की हे किती मनोमिलन होईल। पहिल्या स्टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार हा मिळतो आणि हा पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या ज्या मायबाप जनतेने विश्वास ठेवला, या जनतेचा हा विश्वास आहे। त्यामुळे इतर कोणाला काय वाटतं, मला वाटतं की आदरणीय पवार साहेबांना काय वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। हा जवळपास गेली 20 वर्ष सातत्यानं ज्या कार्यकर्त्यांनी एखाद्या उमेदवाराशी संघर्ष केला, व्यक्तीशी संघर्ष केला आहे, त्या व्यक्तीला नाईलाज म्हणून आयात करावं लागतं आणि त्या आयात उमेदवाराशी मनोमिलन करून घ्या म्हणून एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना येऊन आपल्या आमदारांची मनधरणी करावी लागते। ही गोष्ट सगळी स्पष्ट आहे ना। यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की या पुढल्या काळामधली ही नाराजी ही उघड होणारच आहे। ही केवळ मी शिरूर लोकसभा मतदारसंघातली म्हणतच नाही, ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी या गोष्टी बघायला मिळतील। मी त्या दिवशी वक्तव्य केलं होतं, मी अजूनही तेच वक्तव्य करतोय। ये तो सिर्फ ट्रेलर आहे। जे नगर जिल्ह्यात झालं, जे बीड जिल्ह्यात झालं, ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। दादा फार मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेत्याला माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या जर व्यक्तीसाठी एवढी ताकद लावावी लागत असेल तर मला वाटतं ही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या विश्वासाची ताकद जी माझ्या पाठी आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे।